हाय हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची छानशी अशी सुरुवात झालेली आहे आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर आजचा विषय तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल की आज आपण विशलिंक थ्रू पैसे कसे कमवायचे आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि यूट्यूबवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर बऱ्याच जणांना माहिती आहे की यूट्यूबवरती विशलिंकवरती जर आपल्याला अकाउंट क्रिएट करायचे असेल तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काय, यूट्यूबवरती आपल्याला 500 ते 1000 सबस्क्रायबरची अट त्यांनी लागू केलेली आहे. त्याच्यावरती जर तुमचे 500 किंवा 1000 सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला विशलिंकवरती अकाउंट ओपन करता येते, अन्यथा अकाउंट ओपन होत नाही विशलिंकवरती. आणि जर झालंच असेल कोणाचं तर ते कशाप्रकारे झालं ते आम्हा सर्वांना शेअर करावी अशी विनंती. तर माझं अकाउंट यूट्यूबवरती एकच अकाउंट असल्यामुळे माझं विशलिंकचं एकच अकाउंट होतं आणि एक कॉन्टॅक्ट नंबरवरती एकच अकाउंट विशलिंकचं चालू होतं. त्यामुळे तुम्हाला जर माहिती नसेल तर ही माहिती ह्या गोष्टी लक्षात ठेवा सर्वप्रथम. तर काय करायचं आहे, आणि इंस्टाग्रामवरती जर तुम्हाला इंस्टाग्राम थ्रू करायचे असेल तर इंस्टाग्रामवरती तुम्हाला 2000 फॉलोअर्स लागतात. आणि जरी फॉलोअर्स 2000 असतील तरी तुमचं प्रोफेशनल अकाउंट लागतं तिथे, असं म्हणजे प्रायव्हेट अकाउंट चालत नाही. यासुद्धा तिथे अटी आहेत. तर आता काय करायचे आहे, आपल्याला सर्वप्रथम विशलिंकवरती अकाउंट ओपन करून घ्यायचे आहे. आपले विशलिंकवरती अकाउंट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपण ज्यावेळेस फ्रंट पेज येतं आणि गेट स्टार्ट म्हणतो त्यावेळेस काय करायचं की आपण यूट्यूब थ्रू अकाउंट चालू करायचं. म्हणजे यूट्यूबवरती जर तुमचे सबस्क्रायबर असतील तर त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही ते करू शकता. आता त्याच्यामध्ये कसं असतं की ते यूट्यूब थ्रू आता तुमचं यूट्यूबला जर 500 ते 1000 सबस्क्रायबर अवेलेबल झालेले असतील तर तुमचे अकाउंट इझिलीमध्ये, आणि रेंजमुळे मागे पुढे होतं, कधी पटकन होतं, कधी OTP लेट येतो, काय होतं, ह्या गोष्टी होत राहतात. ते तर तुम्हाला काही माहितीच असेल, तुम्ही असे बरेच व्हिडिओ बघितले असतील, तरी पण मी तुम्हाला एक जस्ट माहिती असावं म्हणून आणि सांगते. तर काय करायचं, आपण विशलिंकवरती अकाउंट ओपन केलं ना की काय करायचं, तर आपण त्याच्यामध्ये होम पेजला ना पहिला ऑप्शन काय असतो खालच्या बाजूला की होम, आणि त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन असतो शॉप, त्याच्यानंतर क्रिएट, ब्रँड आणि ॲनालिसिस, असं 4 ते 5 ऑप्शन असतात तिथे. तर त्याच्यामध्ये क्रिएटमध्ये जायचं असतं आपल्याला. मग क्रिएटमध्ये गेल्यानंतर काय करायचं असतं, तर क्रिएटमध्ये जायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला इंस्टाग्रामच्या प्रोडक्टची लिंक, इंस्टाग्रामला जो प्रोडक्ट आपण टाकलेला आहे किंवा ज्या प्रोडक्टवरती आपण व्हिडिओ बनवून तो केलेला आहे त्याच्यावरती कोणी लिंक मागलं तर त्याच्यासाठी इंस्टाग्रामवरती लिंक देण्यासाठी त्याच्यावरती त्या इंस्टाग्राम प्रोडक्ट लिंक आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन यूट्यूब प्रोडक्ट लिंक आहे. त्याच्यानंतर फेसबुक प्रोडक्ट लिंक आहे. त्याच्यानंतर ऑल प्रोडक्ट लिंक आहे. म्हणजे तुम्ही जर मोठा व्हिडिओ बनवला तर त्याच्यावरती आपण सर्व प्रोडक्टच्या लिंक घ्यायच्या आणि त्या एकाच वेळी कॉपी करून ना एक टाईपने तुम्ही हे करू शकता, त्याच्यावरती पेस्ट करू शकता. आणि त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन येतो तो म्हणजे सिंगल प्रोडक्ट लिंक. म्हणजे तुम्हाला जर एका शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्ही एक सिंगल प्रोडक्टचा तुम्ही व्हिडिओ बनवला असेल तर त्याची लिंक तुम्हाला सिंगलमध्ये मिळून जाते. असे ऑप्शन त्याच्यामध्ये येतात. तर आपल्याला काय करायचं आहे, तर सिंगल प्रोडक्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला एक मी उदाहरण देते. आता मी वेअर केलेला ड्रेस, हा ड्रेस जो वेअर केला आहे तो मिशोवरून बाय केलेला आहे. आणि मिशोवरून बाय केलेला आहे, याची क्वालिटी छान आहे, एकदम कम्फर्टेबल असं इझीमध्ये सॉफ्ट मटेरियल आहे, त्यामुळे काही नाही. आणि त्याच्यासोबत प्लाझोमध्ये पॅन्ट अवेलेबल आहे. तर हा ड्रेस मला फक्त 500 रुपयाला पडलेला आहे आणि कपडा क्वालिटी 500 रुपयाच्या मानाने खूप म्हणजे खूप छान आहे. तर आता मला या ड्रेसची लिंक तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर मी काय करणार, तर मी तो मोठा व्हिडिओ बनवला आहे, शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावरती.
तर तुम्हाला तो बघायचा आहे. तर त्याच्यासाठी केलं मी ह्या ड्रेसची लिंक जी आहे ना मिशोवरून कॉपी केली आणि ती मी विश लिंकवरती येऊन क्रिएटमध्ये जाऊन सिंगल प्रोडक्टला कॉपी केली आणि सिंगल प्रोडक्टमध्ये क्लिक केल्यानंतर पुढे पेस्ट होते, ती कॉपी करायची आपल्याला आहे लिंक आणि त्याच्यानंतर क्रिएट विश लिंक असा ऑप्शन येतो. त्याच्यावरती सिम्पलचं लिंक क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ती लिंक आपल्याला क्रिएट होऊन जाते आणि ती आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपण ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतो. म्हणजे तिथून ती कॉपी करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओवरती द्यायची असते. तर तशा पद्धतीने आपण ते विश लिंकवरती त्या मार्गाने आपण ते हे करू शकतो. आणि जर आपण एक 5 ते 6 पार्सल घेतली समजा एकदम ॲट अ टाईम आणि त्याचा तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, तर त्या सर्व ऑल प्रोडक्ट्समध्ये विश लिंकवरती जे ऑल प्रोडक्ट्स लिंक असतं ना त्याच्यावरती जाऊन तुम्ही सगळ्या प्रोडक्टच्या लिंक कॉपी पेस्ट करू शकता आणि त्याच्यानंतर त्या डिस्क्रिप्शनला तुम्ही इझिली घेऊ शकता. आता याच्यासाठी अशीच गरज नाही पडत की बाबा तुमचं चॅनेल मॉनिटाईजच पाहिजे. ज्यावेळी आपल्याला आपले चॅनेल मॉनिटाईज नसतं त्यावेळी आपण अशा थ्रू आता हे व्हिडिओ आपण यूट्यूब थ्रू बघून शिकायचं असतं. प्रत्येक जणाला कोणाला समजतं कोणाला नाही समजत, म्हणून जस्ट मी एक व्हिडिओ बनवला. कारण मी सुद्धा खूप सारे व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर काही व्हिडिओ मला इतके भारी वाटले ना, म्हणूनच मी व्हिडिओ तुमच्या थ्रू, कारण की कधी कोणी अशा गोष्टी सगळ्या सांगत बसत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा बेनिफिट विश लिंकचा सांगायचा म्हणजे की आपण फक्त यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती तर नाही, तर आपण व्हॉट्सअपवरती सुद्धा या लिंक शेअर करू शकतो. मग तुमच्या आता पण जर समजा तुमचे सिंगल प्रोडक्ट एखादा घ्यायचा आणि त्याच्या लिंक आहेत ना त्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू शकता किंवा तुमचा मैत्रिणींचा वगैरे ग्रुप असतो त्यावेळेस तुम्ही त्या ग्रुपला तुम्ही त्या लिंक शेअर करू शकता की बाबा हां एवढ्या कमी प्राईजमध्ये ह्या गोष्टी मिळतात. आणि आपल्या लेडीज लोकांचा तर सगळ्यांनाच माहिती आहे की लेडीज लोकांना जिथे स्वस्त भेटतं ना तिथंच लोक जातात. चांगल्या गोष्टी चांगल्या असाव्या आणि स्वस्त असाव्या असं प्रत्येक लेडीजचं मत असतं, त्यामुळे त्या गोष्टी घेतातच. मग आपल्या स्टेटसला जर 10 लोक आपला स्टेटस व्ह्यू करत असतील तर त्यातली 2 ते 3 लोक तुमचा प्रोडक्ट तर 100% त्याच्यावरती खरेदी करतात. म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की ही लिंक फक्त यूट्यूब थ्रू किंवा इंस्टाग्राम थ्रूच नको, तर तुम्ही व्हॉट्सअपलाही स्टेटस ठेवू शकता. ती डायरेक्ट तुम्ही विश लिंकमध्ये क्रिएटमध्ये सिंगल लिंक ज्यावेळी कॉपी करताना त्याच्यानंतर त्या लिंक आहेत ना त्या सगळ्या आपल्याला शॉप म्हणून जो ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन सिंगल प्रोडक्ट लिंकवरती आपण जायचं त्या ऑप्शनवरती. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या आपण पेस्ट केलेल्या लिंक मिळून जातात आणि त्या तुम्हाला फक्त व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करायच्या आहेत, बाकी तुम्हाला काही करायचं नाही. मग त्याच्यानंतर ज्यांना जी प्रोडक्ट आवडतात ना ती प्रोडक्ट बाय करतात येऊन त्याच्यावरती आणि आपल्याला कमिशन इझीमध्ये मिळून जातं. इतकं सोपी प्रोसेस आहे. आणि आपल्याला काय वाटतं की फक्त आपण ॲफिलेट म्हणजे ते आपल्या व्हिडिओवरती ॲफिलेट वगैरे पडत नाही, तर ते आपले चॅनेल मॉनिटाईज नसतं त्यामुळे ते पडत नाही. आणि ज्यावेळेस आपलं चॅनेल मॉनिटाईज होतं त्यावेळेस ते ॲटोमॅटिकली पडून जातं. त्याच्यानंतर ते YT स्टुडिओला वगैरे ती प्रोसेस आहे ती सोडा, आपण याच्यावरती बोलू. मग ते सिंगल प्रोडक्ट आपण व्हॉट्सअपवरती वगैरे शेअर करू शकतो. इतकी सोपी प्रोसेस आहे. आपण फक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम थ्रूच नाही तर व्हॉट्सअप थ्रूसुद्धा आपण पैसे कमवू शकतो. इतकंच मला तुम्हाला सांगायचं होतं. जर व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर माफ करून घ्या, समजून घ्या. मी सुद्धा तुमच्यासारखी नवीनच आहे. आणि जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी माझ्याजवळ जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. आणि अजूनसुद्धा काही जर समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याच्यावरती सुद्धा छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.